जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज समाज कल्याण विभाग पद भरती 2024 साठी टीसीएस या पॅटर्नवर आधारित जे आहे बघा ती गृहपाल पुरुष व महिला आणि निरीक्षक या पदांसाठी गणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिकाचा आपण अभ्यासणार आहोत। बघा यामध्ये टीसीएस ने जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नावर जे बघा आजची प्रश्नपत्रिका आपल्या आधारित असणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राइब जे आहे बघा करून घ्या। बघा पहिला प्रश्न कशा प्रकारचा आहे। 20 मीटर समसमान लांबीचे 50 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती। बघा टीसीएस ने विचारलेले सर्व प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। तर बघा 20 मीटर समसमान लांबीचे 50 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती। तर बघा लांबी काढण्यासाठी बघा छोटीशी आपल्याला ट्रिक वापरायची आहे। तर बघा काय आहे तर सरळ लांबी आपल्याला लांबी काढायची म्हणून बघा लांबी बरोबर काय लांबी बरोबर आता बघा आपल्याला इथं सरळ 20 मीटर लांबीचे 50 तुकडे बनवायचे आहेत म्हणून सरळ 20 घ्या छेदामध्ये 50 घ्या आणि बघा याच्या गुणाकारामध्ये घेऊन टाका 100। आता बघा 50 एके 50 50 दोन्ही 100 हे 20 गुणिले 2 केलं झालं किती 40 म्हणजे 40 मीटर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे एका खांबास किती वेळेत ओलांडेल अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर बघा ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे एका खांबास किती वेळेत ओलांडेल असा प्रश्न जे आहे या ठिकाणी आपल्याला विचारला। तर बघा कशा प्रकारे आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे बघा या ठिकाणी काढू शकतो। तर बघा या गाडीचा वेग किती आहे बघा वेग आहे बघा 60 किलोमीटर पर आवर किती 60 किलोमीटर तिचा वेग आहे। त्या गाडीची लांबी किती आहे बघा त्या गाडीची लांबी लक्षामध्ये घ्या गाडीची लांबी ही 1200 मीटर आहे बघा 1200 मीटर त्या गाडीची लांबी। तर बघा आता आपल्याला काय तिचा वेळ काढायचा आहे। तर बघा वेळ काढण्यासाठी आपण इथं काय करू तर सरळ लांबी घेऊ लांबी छेदामध्ये हे वेग घेऊ वेग किती 60 किलोमीटर घ्या वेग 60 किलोमीटर आणि याच्या गुणाकारामध्ये सरळ हे 18/5 घेऊन टाका सरळ हे 18/5। आता बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आपल्याला सहजरित्या भेटून जाते। सरळ हे 1 0 कॅन्सल करा हे 1 0 कॅन्सल करा। आता बघा 6 1 6 6 दोन्ही 12 हे 0 कॅन्सल करा सरळच्या समोर आणून घ्या बघा 5 1 5 5 चौक 20 तर किती 18 गुणिले 4 आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे। तर बघा 18 चौक किती झाले 18 चौक 72 म्हणजेच किती 72 सेकंद आपल्या या ठिकाणी जे प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा 72 सेकंद पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। बघा मित्रांनो महत्त्वाची बात म्हणजे आम्ही तुमच्यासाठी जे बघा टीसीएस पॅटर्नने विचारलेले जे की 700 प्रश्नांची बघा जीके जीएस च्या प्रश्नांची पीडीएफ जे बघा आहे आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यामध्ये काढण्यात आलेले आहेत बघा अत्यंत महत्त्वाचे जे की टीसीएस ने प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आम्ही या पीडीएफ मध्ये जे आहे तुमचे कव्हर केले आहेत। बघा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही नक्की बाय करा। बाय करण्यासाठी बघा 74 14 93 07 या नंबरवर फक्त आणि फक्त 50 रुपये पे करून स्क्रीनशॉट याची तुम्हाला त्याच्या व्हॉट्सअपला जे बघा वाट लावायची आहे तुम्हाला लगेच 1 ते 1.5 मिनिटाच्या आत ती तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पीडीएफ सोबत तुम्हाला वर्षामध्ये जे काही बघा महत्त्वाचे दिवस आहेत जे की दिनविशेष ते सुद्धा तुम्हाला अगदी मोफतरित्या त्या पीडीएफ सोबत तुम्हाला मिळून जातील। त्यामुळे आताच बाय करून घ्या। बाय करण्यासाठी या नंबरवर फक्त आणि फक्त 50 रुपये पे करून स्क्रीनशॉट पाठवायचे आहे। बघा तिसरा प्रश्न काय आहे बघा कशा प्रकारे सोडवायचा आहे। 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती असा प्रश्न विचारला। बघा मित्रांनो 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज किंवा 1 ते 200 पर्यंतच्या अंकांची बेरीज किंवा 1 ते 1000 पर्यंतच्या अंकांची बेरीज असा कोणताही प्रश्न विचारला एक ट्रिक सांगतो ती ट्रिक फक्त लक्षामध्ये घ्या तुम्हाला दुसरंच काही लक्षामध्ये ठेवावं लागणार नाही। ही जर ट्रिक ठेवल्या तर सरळ बघा 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज म्हणले ना तर इथं काहीच करायचं नाही सरळ हा 100 आकडा अंक उचलायचा या 100 ची निमपट किती झाली बघा 100 ची निमपट किती 50
50च्या समोर झाले ना 50, या 50च्या समोर डबल एक बार 50 आकडा ठेवून टाकायचा. झालं किती? 5050. आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी किती? पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर झालं. पुढे बघा 4था प्रश्न. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? आपल्याला असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर बघा एकूण संख्या किती आहे? बघा या ठिकाणी एकूण संख्या तर किती? एकूण संख्या किती आहे? बघा या ठिकाणी तर एकूण संख्या 1040 आहे. किती आहे? बघा 1040 एकूण संख्या. तर बघा एका गटात किती विद्यार्थी आहेत? बघा या ठिकाणी एका गटामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? तर 15 विद्यार्थी बघा एका गटामध्ये आहेत. तर किती? एका शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांची एकूण संख्या 1040 आहे. त्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? तर बघा एकूण या ठिकाणी जे आहे बघा एकूण विद्यार्थीचा 15 विद्यार्थ्याचा एक गट आहे. बघा या ठिकाणी 15 विद्यार्थ्याचा एक गट. ते गट टाकणे इथं विसरले आहे बघा, थोडंसं चूक झाली. तर बघा विद्यार्थ्याचा गट किती? एका गटातील विद्यार्थी किती आहेत हे लक्षात घ्या. एका गटातील विद्यार्थी इथे टाकतो. एका गटातील विद्यार्थी किती आहेत? बघा या ठिकाणी तर एका गटातील विद्यार्थी या ठिकाणी 15 आहेत. लक्षामध्ये घ्या एका गटातील विद्यार्थी 15. तर बघा सरळ हे 1040 एकूण संख्या प्लस एका गटातील विद्यार्थी किती? 15 प्लस त्यामध्ये 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक म्हणून त्यामध्ये एक ऍड करू. आता किती झाले? 1040/16 झाले. आता बघा 40 या 16 जर 1040 ला आपण भागलंय तर याचं किती? 65 येतं. बघा आन्सर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती? 65. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5वा. बघा 5वा प्रश्न. 12 माणसे जे काम 15 दिवसात करू शकतात तेच काम 9 माणसे किती दिवसात करतील? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी जे आहे विचारलेला आहे. बघा अत्यंत म्हणजे अत्यंत सोपी ट्रिक सांगून टाकतो. सरळ बघा हे सरळ तुम्ही काय करून टाका. हे सरळ काय 12 गुणिले 15 करा. 12 गुणिले 15 आणि छेदामध्ये हे बघा हे 9 माणसं घेऊन टाका. तर आता बघा 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 एके 3, 3 पाचे 15 झालं. किती बघा आता 4 पंचे 20. म्हणजेच बघा किती 20 दिवसामध्ये ते काम 12 माणसं करून टाकतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती या ठिकाणी पर्याय क्रमांक 20 हे असणार आहे. पुढे बघा 6वा प्रश्न. एक्सच्या 20% 20% बरोबर 30 तर एक्स बरोबर काय असा प्रश्न जो आहे बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आपण कशा पद्धतीने काढू शकतो? तर लक्षामध्ये घ्या बघा एक्स म्हणले म्हणून एक्सच्या म्हणले म्हणून एक्स घ्या. च्या म्हणले म्हणून इथे गुणाकार. 20% म्हणले म्हणून 20% घ्या. आणि टक्क्याच्या खाली एकदा 100% घेऊन टाका. परत इथं चे आलं म्हणून इथे गुणाकार घ्या. परत इथं 20% आलंय म्हणून 20% छेदामध्ये परत 100 बरोबर इथं 30. तर आता बघा सरळ हे 1 कॅन्सल. वरचा 1 कॅन्सल. खालचा 1 कॅन्सल. परत वरचा 1 कॅन्सल. आता बघा आता आपल्याला इथं या ठिकाणी कशा प्रकारेचे आहे बघा योग्य आन्सर काढता येते. आता बघा बे एके बे बे पंचे 10 बे एके बे बे पंचे 10. बघा 5 गुणिले 5 गुणिले हे 30 जर केलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्याला या ठिकाणी आता भेटून जाते. बघा आता 5 गुणिले 5 झाले किती? 25. 25 गुणिले जर 30 केलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटून जाते. 25 त्रिक 75 आणि समोरचं 0 750 आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी जे योग्य आन्सर आहे लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या शेवटच्या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि आपला व्हिडिओ आवडला ना आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता युट्यूब चॅनल. धन्यवाद.